माध्यमिक आश्रमशाळा अंतरुण पिंपरी तांडा तालुका जिल्हा बीड सादर करत आहे क्लास 7 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स द इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल्स ऑफ द अँगल जाधव NR. Friends, good morning to all of you. Today's class, the interior and exterior of angles. Last period, study in the angles, types of angles, and name of the angles. This name of the angles ABC, angle ABC, and these arms AB and BC, these two arms, and arms म्हणजे भुजा बाजू, two arms, and these two arms and AB and ABC angles, interior points म्हणजे अंतर्भागातील बिंदू. इंटेरियर म्हणजे काय? अंतर्भाग, आतील, आणि एक्सटेरियर म्हणजे बाहेरील, आतील आणि बाहेरील, आणि अँगल वर असणारे असे 3 प्रकारचे बिंदू आपल्याला पाहिजेत. तर इंटेरियर मीन्स XYZ, इंटेरियर पार्ट्स, these parts, interior parts of the angles. इंटेरियर पार्ट्स म्हणजे अँगलच्या आतील बाजू. आता आपण या ठिकाणी जर ही फळ्याचा अँगल पाहिला, हा अँगल जर पाहिला, हा राईट अँगल्स, तर ह्या राईट अँगलचा हा पूर्ण हा भाग आहे, ह्या 2 भुजाचा मधला भाग. तसं AB and BC arms in the part of the angles is called interior parts, and 2 arms and exterior parts is called exterior of angles. Means arms AB and BC. आता आतील भाग कोणता आहे? तर हा सगळा आतील भाग आहे अँगलच्या. बाहेरील भाग कोणता आहे? तर हा, जसं आपण दरवाजाच्या मधील भाग रूम असते आणि दरवाजाच्या बाहेरचा भाग, अशा पद्धतीने 2 भिंतीच्या बाहेरचा आणि 2 भिंतीच्या आतील भाग. तसं पॉइंट ऑफ द इंटेरियर मीन्स पॉइंट X, Y and Z points. Next, and exterior parts. Exterior means point P, point Q and point R. Point P, point Q and point R. And points on the arms. Point on the arms. Point on the arms. Point on the arms. Point on the arms. N and M. N and M points. These 2 points म्हणजे बाजूवर असणारे, हे दोन्ही बाजूवर पॉइंट आहेत, आणि हे आतील भागात आहेत, हे बाहेरील भागात आहेत. म्हणजे आतील भाग आणि बाहेरील भाग हे आपल्याला महत्वाचं आहे. म्हणजे कोणाच्या आतील भाग आणि कोणाच्या बाहेरील भाग. पॉइंट ऑन द इंटेरियर XYZ, पॉइंट XYZ, पॉइंट in the exterior means point P, point Q and point R, and point on the arms means point N and point M. This study एवढं तुम्हाला समजलं असेल? यस, समजलंय? हो, यस, समजलंय. तर आपण याच्यावरील काही उदाहरणं उद्या तुम्ही सोडवायची आहेत, त्यासाठी हे समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. नेक्स्ट पॉइंट्स, adjacent angles. Adjacent angles means लगतचे कोन. लगतचे कोन. आता लगतचे कोन म्हणजे नेमकं काय? आपण पाठीमागे शिकलेलो आहोत. लगतच्या भुजा, लगतचे. तर या ठिकाणी आपल्याला लगतचे कोन पाहिजे, म्हणजे सोबत असणारे, जवळ असणारे कोन पाहिजे. तर कोणते कोन आहेत हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. आता एक लक्षात ठेवायचंय, these 2 angles in a common arms. Common arm means एकत्रित भुजा. कॉमन आर्म मीन्स एकत्रित भुजा. 2 अँगलची एक समान भिंत असेल. आता आपण एक उदाहरण घेऊया. 2 भावाच्या 2 रूमा आहेत,
त्यावेळेस दोन रूमामध्ये एक मधली भिंत दोघांची सामायिक असते किंवा दोन शेतामध्ये मधला बांध सामायिक असतो. तशा पद्धतीनं वन आर्म्स इज कॉमन अँड इंटेरियर इज डिफरंट. म्हणजे त्याचा अंतर्भाग हा वेगळा आहे. आता हा अंतर्भाग वेगळा आहे परंतु त्याची भुजा काय आहे? कॉमन आहे. अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी. अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी. दिस टू अँगल्स. बघा आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अँगल ए बी डी आणि डी बी ई ह्याची दोघांची ही बाजू समान आहे. म्हणजे हा बांध समान आहे हे लक्षात ठेवा. एक बाजू समान आहे. दोघांची एक बाजू समान असेल तर त्याला लगतचे कोन म्हणायचे लक्षात ठेवा. परंतु त्यांचा हा मधील भाग जो आहे तो वेगवेगळा आहे. त्यांचं शेत वेगवेगळं आहे फक्त बांध सामायिक आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून दोन कोणांची जर एक भुजा ही काय असेल? सामायिक असेल तर त्या दोन कोणांना काय म्हणतात? लगतचे कोन किंवा ऍडजसेंट अँगल म्हणतात. मीन्स ए बी डी अँड डी बी सी दिस टू अँगल्स आर ऍडजसेंट अँगल. नेक्स्ट दुसरा सांगा बरं कोणता अँगल असेल? आता मी एक अँगल लिहितो त्याला कोणता ऍडजसेंट असेल? आणखी अँगल ई बी सी अँड अँगल ऍडजसेंट अँगल्स. आता सांगा बरं. हा यस दिस अँगल्स इज ऍडजसेंट अँगल्स. DCBD. CBD is adjacent angles. CBD means angle EBC. These angles adjacent angles. CBD या दोन अँगल्स कशामुळे आहेत बरं? तर हे दोन अँगल्स मध्ये ही भुजा सामायिक आहे. बीसी भुजा सामायिक आहे. बघा याच्यामध्ये सुद्धा बीसी भुजा सामायिक आहे. याच्यामध्ये सुद्धा बीसी भुजा सामायिक आहे. म्हणजे ही बीसी भुजा एक भुजा सामायिक आली जर एवढेच अँगल गृहीत धरले तर. आपण आले का? एवढे अँगल जर धरले तर याचा इंटेरियर पार्ट्स वेगळा आहे आणि ही भुजा एकत्र आहे. म्हणजे EB अँड EBC अँगल अँड CBD हे दोन अँगल वेगवेगळे असले तरी त्याची ही बीसी भुजा सामायिक आहे म्हणून त्याला ऍडजसेंट अँगल असे म्हणतात. आपण असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अँगल लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे समजून घ्यायचं आहे. स्टडी अँड सॉल्विंग प्रॅक्टिस सेट्स इज व्हेरी सिम्पल प्रॅक्टिस सेट्स. व्हेरी इझी math, but you are study hard. Thank you. कोन, लगतचे कोन. आता लगतचे कोन म्हणजे नेमकं काय? आपण पाठीमागे शिकलेलो आहोत. लगतच्या भुजा, लगतचे. तर या ठिकाणी आपल्याला लगतचे कोन पाहिजे म्हणजे सोबत असणारे, जवळ असणारे कोन पाहिजे. तर कोणते कोन आहेत ही आपण थोडक्यात पाहणार आहोत. आता एक लक्षात ठेवायचंय. These two angles are in a common arms. Common arm means एकत्रित भुजा. Common arm means एकत्रित भुजा. दोन अँगलची एक समान भिंत असेल. आता आपण एक उदाहरण घेऊया. दोन भावाच्या दोन रूमा आहेत. त्यावेळेस दोन रूमामध्ये एक मधली भिंत दोघांची सामायिक असते किंवा दोन शेतामध्ये मधला बांध सामायिक असतो. तशा पद्धतीनं वन आर्म्स इज कॉमन अँड इंटेरियर इज डिफरंट. म्हणजे त्याचा अंतर्भाग हा वेगळा आहे. आता हा अंतर्भाग वेगळा आहे परंतु त्याची भुजा काय आहे? कॉमन आहे. अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी. अँगल ए बी डी अँड अँगल डी बी सी. दिस टू अँगल्स. बघा आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर अँगल ए बी डी आणि डी बी ई याची दोघांची ही बाजू समान आहे. म्हणजे हा बांध समान आहे हे लक्षात ठेवा. एक बाजू समान आहे. दोघांची एक बाजू समान असेल तर त्याला लगतचे कोन म्हणायचे लक्षात ठेवा.
परंतु त्यांचा हा मधील भाग जो आहे तो वेगवेगळा आहे. त्यांचं शेत वेगवेगळं आहे, फक्त बांध सामायिक आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणून दोन कोणांची जर एक भुजा ही काय असेल, सामायिक असेल, तर त्या दोन कोणांना काय म्हणतात, लगतचे कोण किंवा ऍडजसेंट अँगल म्हणतात. मीन्स ABD and DBC, these two angles are adjacent angle. नेक्स्ट दुसरा सांगा बरं, कोणता अँगल असेल. आता मी एक अँगल देतो, त्याला कोणता ऍडजसेंट असेल आणखी, अँगल EBC and angle adjacent angles. आता सांगा बरं. यस, these angles is adjacent angles. DCBD, CBD is adjacent angles. CBD means angle EBC, these angles adjacent angles. CBD या दोन अँगल्स कशामुळे आहेत बरं, तर हे दोन अँगल्स मध्ये ही भुजा सामायिक आहे, BC भुजा सामायिक आहे. बघा, याच्यामध्ये सुद्धा BC भुजा सामायिक आहे, याच्यामध्ये सुद्धा BC भुजा सामायिक आहे. म्हणजे ही BC भुजा एक भुजा सामायिक आली जर एवढेच अँगल गृहीत धरले तर. आपण आले का, एवढे अँगल जर गृहीत धरले तर याचा इंटेरियर पार्ट्स वेगळा आहे आणि ही भुजा एकत्र आहे. म्हणजे EB and EBC अँगल अँड CBD हे दोन अँगल वेगवेगळे असले तरी त्याची ही BC भुजा सामायिक आहे, म्हणून त्याला ऍडजसेंट अँगल असे म्हणतात. आपण असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अँगल लिहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण समजून घ्यायचं आहे. स्टडी अँड सॉल्विंग प्रॅक्टिसेस इज very simple practices, very easy math, but you are study hard